डियर स्टुडंट्स, नमस्कार मित्रांनो. इयत्ता 10वी सेमी इंग्लिश मॅथमॅटिक्स पार्ट 2 मधील पहिले 2 व्हिडिओ आपण सर्वांनी पाहिलेले आहेत. त्यामध्ये बीपीटी थेरम, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम आणि दुसरा कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. आणि त्याचबरोबर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये व्हिडिओ क्रमांक 3 आज आपण महत्त्वाचा असा थेरम पाहणार आहे आणि त्यावर आधारित उदाहरणे सुद्धा पाहणार आहोत. तर त्या थेरमचं नाव आहे अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी आणि कन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. तर मित्रांनो, आपण अधिक वेळ न घालवता सुरुवातीला अँगल बायसेक्टर प्रॉपर्टीचा प्रूव्ह करणार आहे. तर नक्कीच तुम्हाला हे समजेल याची खात्री आहे. तर सुरू करतोय आपण. अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी काय आहे? सो सी हियर थेरम काय आहे? द बायसेक्टर ऑफ एन अँगल ऑफ अ ट्रायंगल डिवाइड्स द साइड opposite to the angle in the ratio of remaining sides. See here, CE तुम्हाला बायसेक्टर दिसतोय. तो CE बायसेक्टर काय करतोय? साइड जे आहेत अपोजिट साइड, AB हा अपोजिट साइड आहे, त्याला तो काय करतो? डिवाइड करतो. अँड कशामध्ये? रिमेनिंग साइड्स म्हणजे AC आणि BC याच्याशी तो प्रपोर्शनेट आहे. कोण? AE आणि BE हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो गिव्हन पहा. गिव्हन काय असतं? स्टेटमेंट मध्ये जो पहिला भाग आहे तो गिव्हन असतो. सो हियर इन ट्रायंगल ABC, सी हियर, लुक ॲट द पिक्चर, लुक ॲट द फिगर. तुम्ही फिगर नीट पहा मित्रांनो. इन ट्रायंगल ABC बायसेक्टर ऑफ अँगल C म्हणजेच ACB चा बायसेक्टर CE इंटरसेक्ट सेगमेंट AB इन द पॉइंट E. टू प्रूव्ह व्हॉट वी आर गोइंग टू प्रूव्ह हियर. काय आपल्याला प्रूव्ह करायचं इथं? AE अपॉन EB अपोजिट साइडचे जे भाग झालेले आहेत त्याला तो प्रपोर्शनेट आहे. कोण? रिमेनिंग साइड AC अपॉन BC. तुम्ही नीट पहा. AE अपॉन EB असेल, AE सोबत AC येणार आहे आणि EB सोबत इकडे CB येणार आहे. हे नीट लक्षात ठेवायचं आहे. सो व्हॉट एक्झॅक्टली गोइंग टू प्रूव्ह हियर. आपल्याला काय काय प्रूव्ह करायचं आहे पहा. आता प्रूव्ह करण्यासाठी आपण जागेच्या अभावी ऍडजस्टमेंट केलेलं आहे. थोडं कन्स्ट्रक्शन सुद्धा तितकंच गरजेचं आहे. व्हॉट इज कन्स्ट्रक्शन? रचना करतोय आपण. ड्रॉ अ लाईन पॅरलल टू रे CE. तुम्ही पहा, CE ला एक रे पॅरलल काढलेला आहे, त्याचं नाव आहे BD. अँड एक्सटेंड AC त्याचा कलर पहा ट्रायंगलचा, आणि पुढचा जो एक्सटेंड केलेला त्याचा कलर वेगळा आहे. AC ला आपण असं एक्सटेंड केलेला आहे, तो D मध्ये इंटरसेक्ट करतोय. तर कन्स्ट्रक्शन काय आहे? EC पॅरलल BD आपण काढलेलं आहे. मग पाहूया त्याला पॅरलल काढल्यानंतर आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे. तर ते स्टार्ट करतोय आपण. सी हियर व्हॉट एक्झॅक्टली वी आर गोइंग टू प्रूव्ह. तुम्ही जे शेडेड रिजन पाहत असाल तर ते शेडेड रिजन कशासाठी दिलेलं आहे पहा. तर आपल्याला इथं CE पॅरलल BD घ्यायचं आहे. पहा, शेडेड रिजनच्या वरच्या बाजूला CE आणि खाली BD आहे. हे दोन्ही पॅरलल आहेत. CE पॅरलल BD हे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे आपण आता. बट आता इथं आपण ट्रान्सव्हर्सल जे घेतोय, छेदिका म्हणतो आपण त्याला, AD ही ट्रान्सव्हर्सल आहे. सो CE पॅरलल BD आणि AD इज अ ट्रान्सव्हर्सल. सो आपण आता इथं ACE तुम्हाला अँगल दिसतोय त्याला कॉन्ग्रुएंट आहे CDB. तुम्ही ऑलरेडी 9वी मध्ये शिकलेलं आहे. इफ टू लाईन्स आर पॅरलल, वन ट्रान्सव्हर्सल इज देअर, वी हॅव टू फाइंड द करस्पॉन्डिंग अँगल. तर ACE ला कोण आहे? CDB हा कॉन्ग्रुएंट आहे. करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. दिस इज नंबर 1. आता परत काय करतोय पहा. अगेन CE पॅरलल BDच घ्यायचं आहे. फक्त पहा तुम्ही कलर बदललेला आहे. तुम्हाला आता झिगझॅग सारखं दिसतंय. जे अधोरेखित केलेलं आहे साइड्स बघा, CE, CB आणि BD. तर तुम्ही पहिल्यांदा लक्षात येतं. सो अगेन वी चूज CE पॅरलल BD, बट ट्रान्सव्हर्सल बदललेलं आहे. BC इज द ट्रान्सव्हर्सल. देअरफॉर अल्टरनेट अँगल तुम्हाला दिसतच असतील. ECB, ECB कॉन्ग्रुएंट अँगल, CBD अल्टरनेट अँगल्स. झड सारखा जो आकार दिसतोय तो अल्टरनेट अँगल आहे. दिस इज नंबर 2. फर्स्ट जे होतं ते करस्पॉन्डिंग अँगल, नंबर 2 अल्टरनेट अँगल. नाउ डिअर स्टुडंट्स, लुक 1 and 2 व्हॉट विल हॅपन. आता त्यानंतर पहा गिव्हन मध्ये आपण काय लिहिलं होतं. गिव्हन पहा, CE इज बायसेक्टर ऑफ अँगल C. बायसेक्टर काय करतो?
दोन अँगल्स तयार होतात कॉन्ग्रुएंट. कुठले कुठले? ACE अँड BCE किंवा ECB हे ऑलरेडी दिलेलं आहे, दॅट इज गिवन. ACE कॉन्ग्रुएंट ECB नंबर 3. नाउ वी हॅव 3 पॉइंट्स 1 2 3. 1 2 3 चा विचार करा, नीट पहा. ACE 1 मध्ये पण आहे, 3 मध्ये पण आहे. ECB 2 मध्ये आणि 3 मध्ये, तो दोन्ही कॉमन आहेत. यावरून तुम्हाला काय लक्षात येतं पहा. मी त्याला आता अधोरेखित करतो, म्हणजे अल्टरनाइल करतो, त्याचे कलर बदललेले आहेत पहा. 1 2 3 या तिन्ही वरून आपल्या लक्षात येतं CDB कॉन्ग्रुएंट CBD. पहा फ्रॉम 1 2 3 तुम्ही नीट पाहिल्यानंतर लक्षात येतं CBD आणि CDB हे तुम्हाला कॉन्ग्रुएंट दिसतील 1 2 आणि 3 चं लक्ष दिल्यानंतर. आणि फिगर मध्ये सुद्धा पाहू शकता CBD आणि CDB हे कॉन्ग्रुएंट झालेले आहेत, तिथं गोल गोल दाखवलेलं आहे. नाव when two angles are congruent in given triangle, opposite sides are also given. पहा साइड सुद्धा अपोजिट झालेले आहेत. सो इन ट्रायंगल CBD साइड CB कॉन्ग्रुएंट साइड CD. देअरफॉर पहा तुम्ही अधोरेखित किंवा शेडेड केलेलं आहे, तर त्या ट्रायंगल मध्ये CBD या ट्रायंगल मध्ये CB आणि CD हे काय झालेले आहेत? कॉन्ग्रुएंट. का? If angles are congruent, then opposite sides are also congruent. Side opposite to congruent angles. That is number 4. तर तुम्हाला आता CB congruent CD मिळालेला आहे. This is number 4. Now we choose triangle ABD. आता आपण काय करणार आहे? ट्रायंगल ABD चूज करतोय. And here again जे कन्स्ट्रक्शन केलेलं होतं सुरुवातीला, परत इथे कन्स्ट्रक्शन लिहितोय आपण CE पॅरलल BD. बट इथे आपल्याला कुठलाही अँगल दाखवायचा नाहीये, तर BPT थेरम यूज करणार आहे. BPT थेरम पाहिलंय तुम्ही. जर एक साइड दुसऱ्या साइडला पॅरलल असेल, तर जे डिवाइड झालेले साइड्स असतात ते प्रपोर्शनेट असतात. सो अकॉर्डिंग टू दॅट प्रॉपर्टी EC पॅरलल BD म्हणजे तुम्हाला काय मिळतं पहा. AE अपॉन EB इज इक्वल टू CA अपॉन CD. बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. दिस इज नंबर 5. 4 आणि 5 नीट पहा. सो AE अपॉन EB इज इक्वल टू CA अपॉन CD. 4 आणि 5 तुम्ही नीट पहा. फक्त आपण काय करणार आहे? CD च्या ऐवजी आपण तिथं काय लिहिणार आहे? आता CB लिहिणार आहे. तर पहा मित्रांनो कसा बदल होतोय. सो AE अपॉन EB इज इक्वल टू CA अपॉन CB फ्रॉम 4 अँड 5. दॅट इज द प्रूफ. तुम्ही पहा टू प्रूफ मध्ये पण तेच आहे आणि आता प्रूफ सुद्धा तेच केलेलं आहे. सो दिस इज प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. तर याचे कन्व्हर्स आपण पाहतोय. प्रूफ करणार नाही, कारण की पुस्तकात सुद्धा प्रूफ नाही, फक्त त्याच्यावरचे गणित मात्र असतील. सो कन्व्हर्स आपण पाहतोय. पहा कन्व्हर्स मध्ये काय आहे? गिव्हन अँड ट्रू प्रूफ मध्ये अल्टरनेट आहे. इन ट्रायंगल ABC पॉइंट D इज साइड BC ऑन साइड BC द्या. आता ऑलरेडी तिथं प्रपोर्शन दिलेलं आहे. AB अपॉन AC इज इक्वल टू BD अपॉन CD हे दिलं असेल तर AD हा बायसेक्टर आहे हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. सो टू प्रूव्ह रे AD इज अ बायसेक्टर ऑफ अँगल BAC. आता बायसेक्टर प्रूव्ह करायचं म्हणजे काय करावं लागतं? BAD कॉन्ग्रुएंट CAD हे प्रूव्ह करायचं आहे. बट हिअर इज नो प्रूफ. We are directly move towards some examples related to converse and angle bisector property. So start the first example. पहा तुमच्या समोर दिसत असेल स्क्रीनवर. Identify ray PM is bisector of triangle QPR. तर आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे? QPR चा रे PM हा काय आहे? बायसेक्टर आहे का नाही प्रूव्ह करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला कन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम वापरणार आहे. सो व्हेरी इंटरेस्टिंग अँड व्हेरी सिंपल वन. सो जस्ट हिअर व्हॉट हॅपन. आपण स्टार्ट करतोय. पहा तुम्हाला सुरुवातीलाच कलर बदललेला दिसत असेल. PQ आणि QM हे एक रेशो आपण घेतोय पहिल्यांदा. हिअर PM अपॉन QM इज इक्वल टू 7 अपॉन 3.5. पहा तुम्हाला व्हॅल्यू ठेवलं, त्याला आपण शॉर्ट केलं, तर काय होतं 7 आणि 3.5 ला भाग घातल्यानंतर 2 as to 1 येतं. नंबर 1 7 1 6 7 5 35 किंवा 35 3.5 चा डबल 7 होतो. सो 2/1 इज द रेशो. आता इकडचा कलर बदलतोय. आता पहा इकडचा कलर बदललेला आहे, तो रेशो आहे PR अपॉन MR. पुट PR अपॉन MR. द व्हॅल्यूज आर 3 and 1.5. 1.5 चा दुप्पट 3 असतो. अगेन द व्हॅल्यू इज 2/1. 1 and 2 तुम्ही ऑब्झर्व करा, दोघांचा रेशो सेम आलेला आहे. जेव्हा रेशो सेम आहे याचा अर्थ काय झाला? PM अपॉन QM इज इक्वल टू PR अपॉन MR तुम्हाला मिळतो फ्रॉम 1 and 2. पहा आताच आपण कन्व्हर्स काय केलं? इफ रेशो आर इन प्रपोर्शन PM अपॉन QM इज इक्वल टू PR अपॉन MR मिळतो. याचा अर्थ काय झाला? रे PM इज बायसेक्टर ऑफ ट्रायंगल QPR बाय प्रॉपर्टी ऑफ कन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर. तर कन्व्हर्स ऑफ बायसेक्टर थेरम आहे, अतिशय सोपा आहे.
एक मी उदाहरण दिलेलं आहे, अजून 2 उदाहरण याच्यावर आधारित आहे, तुम्ही ते नक्कीच करू शकता. आपण आता दुसऱ्या एक्झाम्पल कडे जातो. वन मोर एक्झाम्पल वी आर डिस्कसिंग हिअर डिअर स्टुडंट. पहा काय दिलेलं आहे, इन ट्रायंगल MNP NQ इज बायसेक्टर. आता ऑलरेडीच बायसेक्टर दिलेलं आहे. 3 व्हॅल्यूज आर गिवन, MN इज 5, PN इज 7, MQ इज 2.5, देन QP फाइंड आउट करायचं आहे. तर अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी आपण वापरणार आहे. सो पहा इथं तुम्हाला लिहिलेलं सुद्धा दिसतंय, इन ट्रायंगल MNP NQ इज बायसेक्टर ऑफ अँगल N. NQ हा बायसेक्टर असेल तर आपण प्रपोर्शन लिहितोय. तो प्रपोर्शन कसं लिहायचा नीट पहा. व्हर्टेक्स जो आहे N पासून सुरू करायचा, NM अपॉन NP आपण लिहितोय, किंवा MN अपॉन PN लिहिलं तरी चालतंय. NM किंवा MN किंवा NP किंवा PN सेम इज इक्वल टू, पहा त्याचा रंग बदललेला आहे. तो रेशो कुठला आहे तर MQ अपॉन PQ आहे, जस्ट बाय अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. व्हेरी सिंपल. जस्ट पुट द व्हॅल्यू. आपण आता व्हॅल्यू पुट करणार आहे. पुट द व्हॅल्यू, बोथ व्हॅल्यू आपण पुट केल्यानंतर काय होतं पहा, 5 अपॉन 7 MN अपॉन PN ची व्हॅल्यू ठेवलं, MQ ची व्हॅल्यू किती आहे तर 2.5 आहे अपॉन PQ. टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन, PQ इज इक्वल टू 7 इंटू 2.5 अपॉन 5 केलं, 7 इंटू 2.5 अपॉन 5, 5 ने 2.5 ला भागावूया, 5 5 25, 0.5 येतं. सो 7 इंटू 0.5, 7 इंटू 5 35 येतं, 0.5 म्हणजे 3.5 इज द आन्सर. सो PQ इज 3.5 युनिट. दिस इज द व्हॅल्यू ऑफ QP. So very simple example related to angle bisector property. The last example we move towards that one. Let's see the last example, dear students. Very interesting and very important for examination point of view. In triangle ABC, BD is again bisector of angle ABC. परत इथे बायसेक्टर आहे म्हणजे मागचीच प्रॉपर्टी आपण वापरणार आहे. रेशो आपल्याला दिलेला आहे, त्याच्यात व्हॅल्यू पुट करणार आहे. AB is given x, BC x plus 5, AD is equal to x minus 2, TC is equal to x plus 2. फाइंड व्हॅल्यू ऑफ x. x आपल्याला काढायचा आहे. अगेन सेम एक्झाम्पल आहे, फक्त व्हॅल्यूज वेगवेगळे आहेत. तर पहा, इन ट्रायंगल ABC BD इज बायसेक्टर ऑफ अँगल ABC. अगेन राईट द रेशो. तो रेशो काय असणार आहे पहा, दॅट इज AB अपॉन BC इज इक्वल टू AD अपॉन DC. तुम्ही नीट ऑब्झर्व करा, रेशो घेत असताना काय केलेलं आहे, AB ची बाजू जर न्यूमरेटर असेल तर जे अपोजिट साइडचं AD त्याच बाजूची साइड न्यूमरेटरला घेणं गरजेचं आहे. एवढं लक्षात ठेवा. जर तुम्ही AB अपॉन BC बरोबर DC अपॉन AD लिहिला तर चुकणार आहे. तर AB घेतल्यानंतर AD घ्यायचा अँगल बायसेक्टर प्रॉपर्टीचा वापर करून. जस्ट पुट द व्हॅल्यू अगेन. x AB ची व्हॅल्यू आहे, BC x प्लस 5 आहे, इज इक्वल टू AD ची व्हॅल्यू x मायनस 2 आहे, DC ची व्हॅल्यू किती आहे x प्लस 2 आहे. टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय, x प्लस 2 इज इक्वल टू x प्लस 2 सेकंड ब्रॅकेट x मायनस 2, एका ब्रॅकेटने दुसऱ्या ब्रॅकेटला गुणतो, x इंटू x x स्क्वेअर प्लस 2x इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस 5x मायनस 2x मायनस 10 येतं. हे तुम्हाला कॅल्क्युलेशन येणं गरजेचं आहे. हिअर x स्क्वेअर गेट कॅन्सल्ड. व्हॉट लेफ्ट दॅट इज 3x. 5x मायनस 2x गेले तर 3 राहिले, त्या 3 मधून 2x वजा केलं राहिलं फक्त 10. 3x मायनस 2x इज इक्वल टू 10. देअरफॉर 3x मायनस 2x x राहतं. सो x इज इक्वल टू 10 इज द आन्सर ऑफ धिस क्वेश्चन. सो व्हेरी इंटरेस्टिंग. असे अजून भरपूर गणित आहेत. प्रॅक्टिस करा. काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. मित्रांनो, आज आपण हा तिसरा व्हिडिओ इथंच थांबवतो. तर नक्की नेक्स्ट पार्टमध्ये आपण जातोय, तो आहे प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. हे आपण पाहणार आहे आणि त्याच्यावर आधारित उदाहरणे पाहणार आहे. तर नक्कीच आपण सगळेच्या सगळे व्हिडिओ पाहणार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि मॅक्झिमम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. आपण सगळेच्या सगळे व्हिडिओ बनवणार आहे, अतिशय सोपे आणि सुटसुटीत. तोपर्यंत थांबतो. धन्यवाद.